हॅलो गाइस, वेलकम टू टीचर्स गॅलरी. सो आज माझ्या पप्पांची रिटायरमेंट पार्टी आहे. सो हे बघा, लेट्स गो स्टार्टिंग फ्रॉम हिअर. ओके. सो गाइस, माझ्या पप्पाचा कार्यक्रम झालेला आहे. ओ ए शानू, शानू हाय कर बोला. माझ्या इतू माईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मग म्हणते. सो गाइस, अशा प्रकारे आमचा मस्त कार्यक्रम झालेला आहे. आता नंतर अजून एक कार्यक्रम आहे, ते म्हणजे आमच्या अंकलचा 15वा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही करणार. तर त्यासाठी सध्या आम्ही त्यांना ओके. सो लेट्स गो. सो गाइस, हे बघा, इथे आमची प्रिपरेशन चालू आहे बर्थडेची. ये देखो मेरे बाप, इनकी रिटायरमेंट की पार्टी थी, अभी बर्थडे पार्टी सेलिब्रेट कर रहे हैं. मम्मी हाय कर का? हाय, ही माझी मम्मी. एक छकुले हाय कर ग. हाय, ही मम्मी. हाय. ओ सासूबाई हाय. ए ताईडे, ए मेरी लारलं तिकडे भारी होतं. कोण आहे पण हाय. हे बा अक्का आमची जसं गळपटलेली आहे. हा फिर भी हाय. ही ताई हाय. गुडे हाय. हाय ताई हाय. ताई हाय. हाय. अरे माझं पिल्लू, हे माझं पिल्लू. पुढे गेली परी. आणि ही माझी शानूडी. शानू हाय कर. हाय. सो गाईज, इथे आमची प्रिपरेशन चालू आहे. बघतच राहा. हे बघा आमचा केक गाईज. टीचर अँड बिल्डर, बिकॉज हे नाशिकच्या स्कूलमध्ये टीचर आहेत माझे अंकल, म्हणून. आंटी, भाऊ हाय. बुडबुड्या हाय बाय. हे बघ, या साईडचं तू चल. या साईडचा मी. तुमच्या तिघींनी खाल्लं, तुम्हाला डायरेक्ट 500 रुपये बक्षीस. आम्ही सकाळपासून फक्त चहा बिस्किटवर आहेत. चहावर राहा का? आपण सकाळपासून चहा बिस्किटवर आहेत. आम्ही तिघी, मी आणि ही, आम्ही तिघी फक्त सकाळपासून चहा बिस्किटवर आहोत. आम्ही तयारी करायला इकडं तिकडं पायरच नाही म्हणून. आंटी झालं तुझं. टेबलचे 2 जे आहेत ना सर्कलमध्ये, ते आम्ही तिघी खाणार. आम्ही बस. आम्हाला लय भूक लागलेली आहे गाई. सकाळी मला वाटते 9-10 वाजता. आम्ही 9-10 वाजता चहा बिस्किट खाल्लेले आहेत, त्याच्यावरच आहोत. सो आम्ही ते दिसतात का तुम्हाला गाईज, हे केक
तर आम्ही केक उचलणार आहोत आणि खाणार आहोत एकटेच आम्ही तिघीच फक्त. हॅपी बर्थडे डिअर अंकल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Washington, happy birthday! Washington, happy birthday! Washington, happy birthday! इकडं हॅपी बर्थडे अंकल. पूरा वाइट शर्ट गया कोणी काय बोला? बे थोड़ा सा इम्प्रिंट छोड़ गए. अरे बजाव रे जाऊ दे आम्ही ती ठीक आहे. माझा बी काढ ना जवळ. नाही रे भूक लागली रे. हे पण का ते खायचं आहे का? हो थांबा ना काढू तर द्या. थांब. सो गाईज हे बघा सगळे केक वर तुडून पडलेले. चार रे ढकला. पोळी आता हा मी हा सगळा केक खाणार. आम्ही एवढेच येते का काप गो एक मिनिट. आपण घरी बनवतो तसंच. त्यांच्याबद्दल 2 शब्द
लिव्ह युअर लाईफ हॅपी हेल्दी अहेड आणि टेन्शन कमी घ्या खूप टेन्शन एवढं एवढं easy माणूस आहे की त्याचा बर्थडे पण केलाय तर आम्हाला 19 ला करावं. ते आम्ही म्हणत होते की त्यांचा 50वा वाढदिवस लक्षातही नव्हतं. म्हणजे शेड्यूल एवढं बिझी आहे ना, सकाळी उठल्यापासून शाळेची धावपळ, नंतर मुलींची जबाबदारी, इव्हन मी त्याची तिसरी मुलगी. हेच नाही तर सर जितके गंभीर आणि जितके जबाबदारी पूर्ण त्यांचे सांगेल, जितके सोशी, जितके प्रभावशाली, तितकेच खेळकर आणि थोडक्यात सुद्धा आहे. जेवढे दिसतात तेवढे तितके आपण म्हणतो ना एक हिमनत असतो, जो वरती जेवढा दिसतो तो आतमध्ये त्याच्याही प्रचंड मोठा असतो. असंच काहीतरी माझ्या बघायचं आहे. त्यांच्या मनामध्ये कितीही दुःख असतं तरी चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य, चेहऱ्यावरती नेहमी प्रसन्नता हीच दिसणार, कधीही न थकणार. मी आयुष्यामध्ये सरांना जसं माझं लग्न झालं तसं मी सरांना थकलेलं पाहिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो की पत्नी ही फक्त काही क्षणाची पत्नी असते व जी आयुष्यभराची आई असते. मी हेच त्यांच्याही बाबतीत लागू करेन की माझा नवरा हा काही क्षणापुरता नवरा असतो आणि माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मला वडिलांसारखा, मला भावासारखा, माझा आधारस्तंभ म्हणून उभा राहिलेला आहे. जेवढे एखाद्या झाडाचं मूळ जितकं आतमध्ये थंड स्वरूपातून उभं असतं, अगदी त्याच प्रकारे आमचे सर माझ्यासोबत घट्ट अगदी माझ्या शेजारी उभे आहे. आणि हो, असं कधी की असं तुम्ही मला पाठिंबा देत राहा. सारा जग माझ्या विरोधात गेलं पण सरांनी कधीच नाही, कधीही माझ्या विरोधात गेले नाही. इव्हन माझ्या नोकरीच्या बाबतीत असू द्या, घरच्यांच्या बाबतीत असू द्या, माझ्या वैचारिक पाण्याच्या बाबतीत असू द्या, आणि सगळ्या गोष्टी समायोजन करत राहिले. आम्ही सगळ्यांनी त्यांनी म्हणतात घरामध्ये स्त्री शक्ती जास्त आहे, तुमच्या तिघींची एकजूट जास्त आहे, पण आम्ही तिघींची शक्ती तुमच्यावरतीच आहे. आमचे सगळे शक्ती प्रदान करणारे तुम्ही आहात. तुमचे स्रोत आणि तुम्ही आहात. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, सदैव हसत खेळत. असं जशी 50 राहिले तशी आपण 100वी पण पुढे करूया. आणि हो, अजून एकदा विनंती करते की तुम्ही खूप आयुष्य खडतर जगलात, आता जीवनाचा आस्वाद घ्यायला सुरुवात करा. कारण हळूहळू जसं जसं वय वाढतं तसं शरीराची शक्ती कमी होत जाते, तीही वाढवण्याचा प्रयत्न करा. असं करून मी मला खूप खूप शुभेच्छा देते. हॅपी बर्थडे बर्थडे. प्रथमतः उपस्थित सर्व नातेवाईक, माझे मित्रमंडळी, या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या सर्व नातेवाईकांचं अभिनंदन करतो, त्यांचे धन्यवाद मानतो. तर कारण असं आहे, आमचं शेड्यूल आज सकाळी 6 वाजेला सुरू झालं. दुपारचा एक विशेष कार्यक्रम होता, आमच्या साडूंचा सेवाकृतीचा कार्यक्रम. तो अतिशय जोरात आम्ही संपन्न केला. आणि आताही मला माहीत होतं की
की आज माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे. त्यावेळेस मी जेवण करून खाली आलो, पाहुण्यांमध्ये बसलेलो होतो आणि अचानक बॅनर झळकला या ठिकाणी आणि मला आश्चर्य झालं की बॅनर कसा लागला, हा बॅनर कसा उलटा झाला काय. कारण सकाळी 1 ते 4 बॅनर होता आणि हा दुपारी मला कसं काय लागतो. तर आपले सासरे निश्चितपणे चुकले आणि ते म्हणाले हे सर्व नियोजन सगळ्या दोघी बहिणींनी आणि सगळ्या मुलींनी मिळून केलं आहे. तर मला एक आठवड्याचा धक्का आणि सुखद धक्का त्याला म्हणतो तो बसला. आणि त्यानंतर दुसरा धक्का असा होता की काल परवा आपली पूर्ण फॅमिली बनवत होती की आज एक लग्न होतं, आम्ही सगळं त्या लग्नात जाणार, आम्ही काही या कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं झालं. आणि अचानक सकाळी 9:30 वाजता आमचे चिरंजीव सोबणी यांनी मला फोन केला की आई दादा ते सगळे म्हणे सभागृहात त्या ठिकाणी उपस्थित झाले. मला शॉक वाटला. अरे म्हटलं हे सगळे लग्न गेले तरी कन्फर्म करण्यासाठी मी आमच्या ताईंना फोन केला, कविता ताईंना, तुम्ही कुठे म्हणले सगळे. तर ते म्हणे आम्ही सगळे लग्नामध्ये आणि धामधुमीचा वातावरण तिथंच होतं. तुम्हाला वाटलं कदाचित लग्न चालू आहे म्हणून मी काय इग्नोर केलं नाही. आणि या ठिकाणी जेव्हा आलो आणि बघितलं सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकटे थांबण्यासाठी आणि विशेषतः माझ्यासाठी उशिरापर्यंत सगळे थांबले त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि माझ्या मुलीने माझ्याबद्दल सर्व फॅमिलीने ते 2 शब्द व्यक्त केले. तर एक पती म्हणून, एक वडील म्हणून, एक भाऊ म्हणून जे काही आपल्याला जबाबदाऱ्या आयुष्यात पेलवता येतात त्या माणसांनी पेलवल्या पाहिजे. कारण जबाबदारी पेलवत असताना निश्चित त्यामध्ये आपल्याला एक कुठंतरी सुखद आनंद प्राप्त होत असतो. आपण आपल्या भावांच्या दुःखद प्रसंगामध्ये म्हणा किंवा कोणाच्या तरी दुःखद प्रसंगामध्ये जर आपण उभं राहिलो तर निश्चित आपल्याला ईश्वर ही ते कार्य करण्याची डबल शक्ती देतो असं माझं मत आहे. आणि आपण ते निश्चितपणे केलं पाहिजे. सर्वांनी माझा वाढदिवस या ठिकाणी एकदा आनंदात साजरा केला की मी अनपेक्षित होतो. माझ्या आयुष्यातला पहिला वाढदिवस सगळ्यांनी याचा इतका मोठा वाढदिवस मी केलेला हा पहिल्यांदा माझा इतका मोठा वाढदिवस झाला. त्याबद्दल मी सुद्धा आनंदित झालो आणि तो माझ्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मला माझा आनंद दुर्गणित झालेला आहे. त्याबद्दल सर्व नातेवाईकांचं, सर्व मित्रांचं, उपस्थितांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि निश्चित जेवढं आपल्याला पूर्ण करता येईल जबाबदार आहे तेवढं आपण करूया आणि सर्व सोबत राहू, आनंदी राहू हे सांगतो. धन्यवाद. माझे बहिणा बाई तुझं रूप चांगले, माझे बहिणा बाई तुझं रूप चांगले. सो गाइस आमचा कार्यक्रम समाप्त. Thank you for watching. Keep watching us. Bye guys. Bye.
बाय बाय.